राठोड सर यांचं स्वागत करतील। नींव रखी इस आंदोलन की विश्व गुरुता सागत ने, विश्व गुरुता सागत ने, विश्व गुरुता सागत ने। कबीर फुले ने जीवित रखा, हाथ बढ़ाया शाहू ने, हाथ बढ़ाया शाहू ने, हाथ बढ़ाया शाहू ने। अंबेडकर ने शिखर चढ़ाया, दे गए संविधान, कहीं हम भूल न जाए, कह गए कांशी राम, कहीं हम भूल न जाए, कह गए कांशी राम। मोठ्या कार्यक्रमाच्या मागे काय असतं? चळवळीचा अचूक अभ्यास। केएचबीएनजेचा गाभा म्हणजे त्यांचं ऑनलाईन होमवर्क। छोट्या गुगल मीट सभांमधून नियोजन, विचारांची देवाणघेवाण आणि नवा विचार तयार होतो। केएचबीएनजे देशातील अशी चळवळ आहे जी डिजिटल यंत्रणेद्वारे चळवळीच्या बांधण्याची अभ्यासक्रम चालवत आहे। छत्रपति शाहू महाराज जी की 151वीं जयंती की आप सबको शुभकामनाएं। मेरा नाम कोमल धावडे है। मैं भिलाई छत्तीसगढ़ की रहने वाली हूँ। मैं नागपुर यूनिवर्सिटी से मॉलिक्यूलर बायोलॉजी एंड जेनेटिक इंजीनियरिंग में एमएससी कर रही हूँ। हम ऐसे समय में खड़े हैं जहाँ विचारों को केवल याद करना काफी नहीं, उन पर चलना और उन्हें जीवित रखना आवश्यक है। कहीं हम भूल न जाए, यह अभियान केवल स्मरण की एक पहल नहीं बल्कि एक सशक्त वैचारिक आंदोलन है जो समता, न्याय और परिवर्तन के विचारों को समाज की जड़ों तक ले जाने का काम कर रही है। इस अभियान की विशेषता है इसकी निरंतरता और विविधता। चाहे वो विद्यार्थियों के लिए अध्ययन शिविर हो, महिलाओं की वैचारिक बैठकें, संविधान आधारित पाठ्यक्रम या फिर विचारशील साधनों से जन जागृत हो, यह आंदोलन केवल बोलने तक सीमित नहीं है, यह कर्म और नेतृत्व की एक प्रयोगशाला है। हमारा मानना यह है कि यदि विद्यार्थी जागरूक हो जाए तो समाज की दिशा बदली जा सकती है। इसलिए यह परिषद विचारों की मशाल थामे उस नई पीढ़ी के लिए है जो न केवल इतिहास को समझती है बल्कि भविष्य को रचने का साहस भी रखती है। आता मी माननीय विजय राठोड सरांना विनंती करते की त्यांनी उद्घाटन पर 2 शब्द बोलतील अशी मी त्यांना विनंती करते। आजच्या विद्यार्थी परिषदेसाठी उपस्थित असलेले सर्व विद्यार्थीगण, मंचावर उपस्थित मान्यवर, समोर उपस्थित माझे सर्व सहकारी बंधू आणि भगिनींनो, परवा पूर्ण विद्यार्थ्याची एक टीम आणि त्यांच्यासोबत त्यांचे काही सहकारी माझ्याकडे आले होते आणि विद्यार्थी परिषदेबद्दल बरंचसं जाणून घेतल्यानंतर एक माझ्या मनामध्ये एक आशा तयार झाली की समाज बदलण्यासाठी तयार होतो आहे आणि याच पद्धतीने समाज बदलू शकतो। परंतु हे चर्चा करताना समाज फक्त विचारांनी बदलेल, व्यक्तिगत विचारांनी बदलेल ही शक्यता कमी असते। समाज बदलण्यासाठी पूर्ण समूहाचा विचार आणि समूहाची परिस्थिती बदलणं फार आवश्यक असतं। साधं उदाहरण घ्यायचं असेल, फॉरेनमध्ये जन्माला आलेलं मूल हे जसं मराठी बोलू शकत नाही तसं आमच्या इथे गावात जन्मलेलं मूल इंग्लिश बोलू शकत नाही। याचं कारण आहे की त्या त्या परिस्थितीमध्ये ते जन्मलेले असतात। म्हणून तुम्हाला असं नक्कीच म्हणता येईल की परिस्थितीनुसार माणूस घडत असतो आणि माणूस जर चांगला घडायचा असेल तर तुम्हाला परिस्थिती बदलावी लागेल आणि परिस्थिती बदलण्यासाठी पूर्ण समाजाने एकत्र आला तरच ती परिस्थिती बदलू शकते। हे सगळे मुद्दे आमच्या चर्चेमध्ये मी बरेचसे मांडले होते आणि बऱ्याच जणांचं त्यांचं म्हणणं होतं की सर तुम्ही आमच्या मनातलं बोललात, पण हे मनातलं जरी असलं तरी हे सत्य आहे आणि त्याच पद्धतीने आपल्याला पुढे जाऊन हे काम करावं लागेल। आणि नक्कीच ज्या पद्धतीने आपली चमू, आणि मी फार उत्साही आहे की ज्या पद्धतीने हे विद्यार्थी एवढ्या छोट्या वयामध्ये या विचारधारेशी जुळत आहेत, ज्याला आपण प्रगतिशील विचारधारा म्हणू। आपण मी कोणत्या एका विचारधारेला नाही म्हणणार, जी प्रगतिशील विचारधारा असेल, विज्ञानवादी दृष्टिकोन असेल,
यातूनच हा समाज परिवर्तन होण्याची शक्यता वाढलेली असते. महानिर्मितीमध्ये जसं चंद्रपूरमध्ये हे या विचाराचे चांगले ग्रुप आहेत. जसं खापरखेड्यावरून पण आपली टीम आलेली आहे. जसं विलाससोबत मी पाहिलं, खापरखेड्यावर पण त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे. कोराडीला पण टीम आहे, भुसावळला मी होतो तिथे पण टीम आहे. आणि खरंच मला एक आनंद आहे की महानिर्मितीची जी काही टाउनशिपची जी रचना आहे, म्हणजे एका कॉलनीमध्ये राहून खूप चांगले चांगले विचार आणि चांगले कामं आपण करत असतो. त्याबद्दल महानिर्मितीला खरंच आपल्याला म्हणजे आपण ऋणी आहोत की या प्रकारचं वातावरण महानिर्मितीने आम्हाला दिलेलं आहे. आता विद्यार्थ्यांबद्दल जसं त्या दिवशी एक चर्चा झाली होती की एक स्ट्रगल आपण विद्यार्थी करत असतो, कारण घरामध्ये वातावरण वेगळं आहे, ऑफिसमध्ये वातावरण वेगळं आहे, समाजात वेगळं आहे. आणि ह्या बालमनावरती याचा परिणाम नक्कीच होणार आहे. कारण बालमनाला सामाजिक वातावरण, सामाजिक विचार, घरचं वातावरण, घरचा विचार आणि ऑफिसचं वातावरण, ऑफिसचा विचार याच्यात कुठेतरी तफावत दिसत असते. आणि ती तफावत दूर करण्यासाठी फक्त हे विद्यार्थ्यांचंच काम नाही, हे आमचं सर्वांचं काम आहे. तरच हे परिवर्तन जे काही ते लढत आहेत ते वाया जाणार नाही, याची काळजी आम्हाला घेणं फार आवश्यक आहे. दुसरं, आता पॅरेंट्सला माझं असं म्हणणं आहे की कॉम्पिटिशनमध्ये आम्ही असतो. म्हणजे आजकाल विद्यार्थ्यांचे आईवडील फक्त पॅकेज किती मिळतो याच्यावरती विद्यार्थ्याचं आकलन केलं जातं. त्याचा पगार किती आहे त्याच्यावरून आकलन केलं जातं. पण त्याचा विचार चांगला असेल तर त्याचं आकलन त्या पद्धतीने होत नाही. आणि ते आकलन करण्याची वेळ आता आलेली आहे. हे सगळ्या म्हणजे पॅरेंट्सला माझी नक्कीच विनंती राहील आणि त्या पद्धतीने पॅरेंट्स पुढे जातील याची मला शाश्वती आहे. आता हे परिवर्तनासाठी जो काही आज विद्यार्थी परिषद असेल, पण ही काही एका विद्यार्थी परिषदेचं काम नाही आहे. ही एक निमित्त आहे राजश्री शाहू महाराज यांच्या जन्मदिनानिमित्त. आणि या निमित्ताने ती सुरुवात जर असेल तर खूप चांगली आहे, पण हा रोजचा आपला नियमित कार्यक्रम असला पाहिजे. प्रत्येक सेकंदामध्ये आपल्याला राजश्री आपल्यामध्ये भिनले पाहिजे, तरच हे परिवर्तन शक्य आहे. नाहीतर हे परिषदा खूप सारे होऊन जातील पण त्याचं परिवर्तनामध्ये रूपांतरित होणार नाही. आता या उत्साहामध्ये परत एकदा मी ज्या पद्धतीने हे आयोजन केलेलं आहे निश्चितच कौतुकास्पद आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांसोबत मी त्या दिवशी बरीचशी चर्चा केली त्यांचं खरंच कौतुक आहे की ती या पद्धतीने या डायरेक्शनमध्ये पुढे चाललेले आहेत आणि ते आमचं भवितव्य नक्की सुरक्षित करतील अशी मला खात्री आहे. आता बराच वेळ झालेला आहे, मला वाटतं 10 वाजेची वेळ होती. मला वाटलं तयारी झाली नसेल, मी थोडंसं हे वाट पाहत होतो. तरी पण याच्या पुढे भरपूर काही दिवसभराचा कार्यक्रम आहे. मी जास्त वेळ न घेता मी आशेच्या या किरणासोबत दुष्यंत कुमाराच्या 4 ओळी आहेत, मी बऱ्याच ठिकाणी सांगत असतो, मी थोडंसं तुम्हाला वाचून दाखवतो. कारण परिवर्तन बदलण्यासाठी, परिवर्तन होण्यासाठी आम्हाला कुठे ना कुठे कष्ट केल्याशिवाय हे परिवर्तन होणार नाही आणि कुठलेच परिवर्तन हे सहजासहजी मिळत नसतात. तर दुष्यंत कुमाराचं म्हणणं आहे, सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं, सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं, सारी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए. सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं, सारी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए. मेरे सीने में नहीं तेरे सीने में ही सही, मेरे सीने में नहीं तेरे सीने में ही सही. हो कहीं भी आग लेकिन आग जलनी चाहिए, हो कहीं भी आग लेकिन आग जलनी चाहिए. धन्यवाद. आज मी त्या महान स्त्रीबद्दल बोलणार आहे जिने काळाच्या प्रवाहात झगडत दिवा होऊन वाट दाखवली, आपल्या सावित्रीबाई फुले. तिने समाजाला प्रश्न विचारायला शिकवले. त्यांचं जीवन एक चालता बोलता प्रश्न होता, का बाईने शिकू नये अशी आपली सावित्रीबाई फुले. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा नायगाव येथे झाला. त्यांचं वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी त्यांचे लग्न ज्योतिबा फुले यांच्याशी झाले. भिडेवाडा पुणे येथे उस्मान शेख व फातिमा शेख यांच्यासोबत मिळून पहिली मुलींची शाळा स्थापन झाली. सावित्रीबाई फुले भारतातील पहिल्या प्रशिक्षित महिला शिक्षिका व मुख्याध्यापिका झाल्या. पण त्यांचे कार्य येथेच थांबले नाही. त्यांनी विधवा महिलांना सुद्धा मदत केली व अनाथ मुलांसाठी बालहत्या प्रतिबंधक गृह 1853 मध्ये
स्थापन केलं. ज्योतिबा गेल्यानंतरही सावित्रीबाईंनी आपले सामाजिक कार्य चालू ठेवले व आपण जे शिकतो, बोलतो, विचार करतो हा पाया सावित्रीबाईंनीच रचला आहे. आजच्या काळात जर आपल्याला सावित्रीबाईंकडून काही शिकायचं असेल तर ते हे आहे की विरोध येणारच, पण हेतू जर सत्य व समाजहिताचा असेल तर आपले पाय रोवून उभे राहा. मोठ्या चळवळी यशस्वी तेव्हा होतात जेव्हा कार्यकर्ते प्रशिक्षित असतात. KHBNJने मागील 4 वर्षात 8 आवासी शिबिर घेतली. 3, 4, 5, 7 दिवसीय तसेच मुला-मुलींचे स्वतंत्र शिबिरे. इथे शिक्षण, चर्चा, नेतृत्व, स्वावलंबन सर्व काही दिलं जातं. या चळवळीतून वैचारिक झाडांची मुळे खोलवर रुजवत आहेत. ज्योतिबा गेल्यानंतरही सावित्रीबाईंनी आपले सामाजिक कार्य चालू ठेवले व आपण जे शिकतो, बोलतो, विचार करतो हा पाया सावित्रीबाईंनीच रचला आहे. आजच्या काळात जर आपल्याला सावित्रीबाईंकडून काही शिकायचं असेल तर ते हे आहे की विरोध येणारच, पण हेतू जर सत्य व समाजहिताचा असेल तर आपले पाय रोवून उभे राहा. माझं भाषण येथे थांबतंय, पण सावित्रीबाईंचं कार्य अजून संपलेलं नाही. आज आपल्या मनात, आपल्या शाळेत, आपल्या विचारात सावित्रीबाई असणं गरजेचं आहे. चला त्यांच्या पाऊलखुणांवर चालूया, चला त्यांच्या स्वप्नांना आकार देऊया. एवढेच बोलून मी येथे थांबते. सर्वांना जय भीम, जय भारत. गुरु घासीदास इनका जन्म छत्तीसगढ़ के गिरोधपुरी रायपुर में मांगूराम और सन 1756 में हुआ था. घासीदास जब 1 वर्ष के थे तभी उनके माता का देहांत हो गया और उनके पिता ने बड़ा संघर्ष किया था. घासीदास जब 20 वर्ष के थे तभी उनका विवाह यवन तहसील के ग्राम शिरपुर वासी सफूरा देवी जी से हुआ था. विवाह के 4 वर्ष बाद पिता का भी देहावसान हो गया. अब परिवार की सारी जिम्मेदारी घासीदास पर ही आ गई थी और घासीदास जी साथ ही परिश्रमी किसान बन गए. साथ ही वह सामाजिक कार्य में भी व्यस्त रहते थे. कुछ दिन बाद सफूरा देवी को एक पुत्र हुआ जिसका नाम अमरदास था. अमरदास एक दिन खेलते खेलते जंगल में गुम हो गया. घासीदास उन्हें ढूंढने के लिए घने जंगलों में निकल गए. वहां पर एक लटकती हुई चट्टान पर घासीदास संत पुरुष का ध्यान करते बैठ गए. कई दिनों तक वह ध्यान करते रहे. फिर उन्हें पता चला कि वो संसारिक मोह में भटक गए हैं. उन्हें सत्य की खोज करनी चाहिए, इसलिए वो समाज सुधार के कार्य में लग गए. फिर उन्होंने चिंतन मनन किया और उससे जो उन्हें बोध प्राप्त हुआ उसको जीवन भर प्रयास प्रसार करते रहे. उन्होंने जो तो उपदेश दिया सतनाम कहा गया, उन्होंने सतनामी कहलाया. I will never get married. I will never acquire any property. I will never visit my home. I will devote and dedicate the rest of my life to achieve the goal of फुले शाहू आंबेडकर मूवमेंट. कांशीराम जी ने हमें महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपति शाहू जी महाराज और बाबा साहब डॉक्टर भीमराव आंबेडकर इनके द्वारा चला गई मूवमेंट को और देखने और सोचने का एक अलग नजरिया दिया. कांशीराम जी ने हमारे महापुरुषों का कारवा उसकी मंजिल तक पहुंचाने के लिए अपने आप को पूरी तरह से समर्पित कर दिया. जब उनकी मां ने उन्हें शादी करने से कहा तो वो अपनी मां को समझाते हैं कि मैंने अपने आप को समाज के भलाई के लिए समर्पित कर दिया. नौकरी छोड़ने पर 24 पन्नों का एक पत्र अपने परिवार को लिखा जिसमें वो बताते हैं कि वे संन्यास ले रहे हैं और परिवार के साथ उनका कोई रिश्ता नहीं है. वे अब परिवार के किसी भी आयोजन में नहीं आ पाएंगे. उन्होंने इस पत्र में यह भी बताया कि वे जीवन में कभी भी शादी नहीं करेंगे और पूरा जीवन बहुजन समाज के उत्थान को समर्पित है. उन्होंने ली हुई प्रतिज्ञा का पालन अंतिम सांस तक किया. जब वह हमारे बीच से शारीरिक रूप से चले गए थे तब भी ना उन्होंने शादी की, ना वे घर लौटे और ना ही उनके नाम पर 1 रुपए की भी संपत्ति थी. कांशीराम जी ने भी हो शकत नहीं की लहर का सामना करने के लिए लोगों को संगठित करना शुरू किया. फुले शाहू आंबेडकर की मूवमेंट यह अच्छी मूवमेंट है और यह कामयाब हो सकत है. ये लोगों के अंदर विश्वास पैदा किया. महाराष्ट्र के लोगों ने पहले कांशीराम जी की बातों को हवा में उड़ा दिया, पर जब उन्होंने उत्तर भारत में बहुजन समाज को तैयार किया और जब हमारे एमएलए एमपी चुनकर आने लगे और खासकर तौर जब हमारी उत्तर भारत में हमारी सरकार बनी, फिर महाराष्ट्र के लोगों ने भी मानने लगे कि फुले शाहू आंबेडकर की मूवमेंट
कामयाब होऊ शकत आहे. प्रेरक विचाराला मी त्रिवार अभिवादन करते. तसेच इथे उपस्थित सर्वांना माझं मैत्रीपूर्ण जय भीम. माझं नाव आहे मनवा बोरकर. मी वर्ग 3री मध्ये शिकते. मला मोठं होऊन IAS ऑफिसर बनायचं आहे. मी चंद्रपूर येथे राहते. मी बुद्ध, फुले, शाहू आंबेडकर व कांशीरामजी यांच्या चळवळीची एक छोटीशी कार्यकर्ता आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. माझा विषय आहे बाबासाहेबांचा संदेश. बाबासाहेब 9 मार्च 1924 मुंबई इथे म्हणतात की भारतामध्ये शोषितांची समस्या म्हणजे प्रचंड हिमालय आहे. या हिमालयाशी टकरा मारून मी माझे डोके फोडून देणार आहे. हिमालय कोसळला नाही तरी माझे रक्त बंबाड डोके पाहून 7 कोटी शोषित लोक तो हिमालय जमीनदोस्त करवण्यास एका पायावर तयार होतील व त्यासाठी प्राणार्पण करतील. संत नारायण गुरु हे फक्त एक संतच नव्हते, तर ते एक महान क्रांतिकारी, विचारवंत, योगी आणि दलित मुक्ती चळवळीचे एक महान योद्धा होते. संत नारायण गुरु यांचा जन्म 20 ऑगस्ट 1854 रोजी केरळच्या एका पंचधाती गावी गरीब पण एक विद्वान कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलाचे नाव होते मतदान आसन. ते आयुर्वेद आणि ज्योतिषाचे जाणकारक होते. लहानपणापासूनच संत नारायण गुरु यांना चळवळीसाठी आणि समाजासाठी काहीतरी करायची आवड होती. त्या काळात केरळच्या समाजात जातीभेद, अंधश्रद्धा आणि ब्राह्मणांच्या वर्चस्वामुळे जे दलित लोक होते त्यांची स्थिती एकदम गलिच्छ होती. त्यांनी जे ब्राह्मणांच्या अस्पृश्यता नियमामुळे जे दलित लोक आहेत त्यांच्यावर भरपूर अत्याचार होत होता आणि तसंच महिलांवरचा छळ होत होता. त्यांनी अरविपूर येथे 1878 मध्ये त्यांनी दलित समाजासाठी स्वतंत्र मंदिराची स्थापना केली. त्यांनी त्या मंदिरात स्वतः जाऊन त्या मंदिराच्या भिंतीवर लिहिले की एक जात, एक धर्म, एक देव मानवतेसाठी. त्यांनी फक्त धर्मक्रांती यालाच महत्त्व नाही दिले, तर त्यांनी खूप सारे संस्था स्थापन करून दिले जे महिलांसाठी आणि मागासलेल्या वर्गांसाठी. त्यांनी शाळा आणि आश्रम, परिश्रम केंद्र हे सगळं स्थापन करून दिले. त्यांनी म्हटलं की मंदिरापेक्षा जास्त महत्त्वाचं शाळेत जाणं आहे. आपण जर आंबेडकरी विचारधारेची पेरणी नाही केली तर समाज कुठल्या दिशेने जाणार? म्हणूनच KHBNJ अभियान दर रविवारी विद्यार्थ्यांसाठी आणि दर मंगळवारी बुधवारी महिलांसाठी तसेच विविध जिल्ह्याच्या ऑनलाईन साप्ताहिक व पाक्षिक अभ्यास सभा घेतात. या सभांमध्ये भाग घेणारे ठराविक विषयावर आपले मत मांडतात व प्रमुख मार्गदर्शक हे शेवटी मार्गदर्शन करतात. ही बैठक म्हणजे फक्त चर्चा नाही, ही शिस्त, आत्मपरीक्षण आणि वैचारिक आत्मनिर्भरतेची एक प्रयोगशाळा आहे. KHBNJ ही देशातील एक अशी चळवळ आहे जी सातत्याने गुगल मीटच्या माध्यमातून हजारो लोकांची वैचारिक नाळ जुळवत आहे. माझा विषय आहे संत चोखामेळा. संत चोखामेळा यांचा जन्म 13व्या-14व्या शतकात विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यात मेहरपूर या गावात झाला. ते महार समाजात जन्मलेले होते. त्या काळात समाजाच्या सर्वात तळाचे थरातले लोक, पण त्यांनी आपल्या अभंगी रचनेतून आणि जीवनातून जातीभेद, वर्णभेदाला प्रखर विरोध केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संत चळवळीवर चिकित्सक दृष्टिकोनातून विचार मांडला. त्यांनी स्पष्ट सांगितले की अनेक संत जातीभेद विरुद्ध बोलले, परंतु त्यांनी कधीच हिंदू धर्मव्यवस्थेतील मूळ जाती व्यवस्था उखडून टाकण्याचा प्रयत्न केला नाही. बाबासाहेब म्हणतात, संतांनी समानतेचा उपदेश केला पण अन्यायाविरुद्ध संघर्ष केला नाही. बहुतेक संतांनी भक्तीच्या माध्यमातून समाज सुधारण्याचा प्रयत्न केला, पण त्यातून दलिताचा खरा उद्धार झाला नाही. संत चोखामेळा
संत रविदास यासारख्या काही संतांनी खालच्या वर्गातील दुःख व्यक्त केले, पण बहुतेक वेळा ही चळवळ केवळ आत्मानुभूतीपुरती मर्यादित राहिली. बाबासाहेबांनी सांगितले की फक्त भक्ती नव्हे तर बौद्धिक विचार, कायदा आणि क्रांतिकारक कृती हवी. म्हणूनच त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला आणि समतेसाठी नवा मार्ग दिला. आज मैं मान्यवर कांशीराम जी का संदेश बताने वाला हूँ. अध्ययन किसी मकसद के लिए होता है, कई अध्ययन ही मकसद बनकर न रह जाए. महाराष्ट्र में बाबा साहेब को जानने और मानने वाले लोगों के संदर्भ में कांशीराम जी ने कहा था कि यहाँ बहुत पढ़े लिखे, होशियार और ज्ञानी लोग रहते हैं. इन्होंने बाबा साहेब को भी बहुत पढ़ा है. कुछ एक ने तो बाबा साहेब पर पीएचडी भी कर ली. नागपुर के एक संस्थान में तो कुछ कर्मचारियों ने बाबा साहेब आम्बेडकर अध्ययन मंडल की भी स्थापना कर ली. पर कांशीराम जी जब देखते हैं कि यह अध्ययन मंडल वाले और बाकी सारे जानकार लोग काम क्या कर रहे हैं, तो उन्हें बड़ा दुख होता है कि यह लोग तो अपनी बीवी बच्चे पालने में लगे हैं, घर बनाने में, घर बन गया हो तो ऊपर एक और खोली निकालने में, बच्चों को सेटल कराने में लगे हैं. तो फिर वह सोचते हैं कि घर बनाने के लिए, खोली निकालने के लिए, बच्चों को सेटल कराने के लिए अध्ययन की क्या आवश्यकता है. यह सब काम तो बगैर अध्ययन के भी हो सकता है. यदि आप कुछ अध्ययन कर रहे हो तो उसका कुछ मकसद भी होना चाहिए. कई अध्ययन ही मकसद बनकर न रह जाए. मला गोपाल कृष्ण वलंगकार यांच्या जीवनाविषयी आणि कार्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे मांडायचे आहे. गोपाल कृष्ण वलंगकार यांचा जन्म 1840 मध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील वलंग या गावात एका महार परिवारात झाला. ते इंग्रजांच्या सेनेत सिपाही म्हणून भरती झाले आणि नंतर हवालदार पदावरून निवृत्त झाले. पण त्यांच्या आयुष्याची खरी ओळख त्यांच्या सामाजिक कार्यावरूनच सुरू झाली. त्या काळात महार समाजावर तसेच देशभर तसेच महाराष्ट्रातही भयानक अन्याय होत होता. त्यांना शूद्र किंवा अतिशूद्र म्हणलं जायचं. त्यांना आपणास्पद वागणूक दिली जायची आणि त्यांच्या ओळखीचा भाग म्हणून थुकायला गळ्यात मडकं आणि पदचिन्ह मिटवायला कमरेला झाडू बांधून चालावा लागत असे. इंग्रजांच्या सेनेत महार समाजाला संधी मिळाली कारण सवर्ण समाजात सेनेत भरती होण्यास इच्छुक कमी होते. महारांनी सेनेत प्रवेश घेतला आणि त्यांची आत्मसन्मान जागृत झाला. गोपाल कृष्ण वलंगकार हे सुद्धा जागृत महारां अग्रगण्य नेत्यापैकी एक होते. त्यांनी दलित समाजाला सन्मानाने जगण्याचा मार्ग दाखविला. साठी अनार्य मंडळ नावाने संघटना स्थापन केली. या मंडळाच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक चळवळीला चालना दिली. त्यांनी दलितांना स्वाभिमानाने उभे राहण्याचे बळ दिले. आज आपण त्यांचा या कार्याचा आदर करतो आणि त्यांच्यापासून शिकायला हवं की केवळ आपला व्यक्तिमत्व सुधारून चालणार नाही तर समाज सुधारण्यासाठीही काम करणं अत्यंत आवश्यक आहे. शिक्षण हे केवळ ज्ञान मिळवण्याचे साधन नाही तर समाजाला जागृत करण्याचे बंधने तोडण्याचे शक्तिशाली अस्त्र आहे. माझा संदेश इतकाच आहे की इतिहासातील या महान नेत्यांची प्रेरणा घेऊन आपण आपल्या कार्याला सगततेने पूर्ण करूया. धन्यवाद. जय भीम, जय भारत. धन्यवाद साची. तू गोपाल कृष्ण वलंगकर यांच्या समाज सुधारणेच्या कार्यावर वास्तवदर्शी मांडणी केली. आता आपल्या पुढे येत आहे अंशुल ब्राह्मणे. तो आज बिरसा मुंडा या महान आदिवासी नेत्यावर बोलणार आहे. त्यांचं आयुष्य जरी लहान असलं तरी कार्य अतिशय मोठं होतं. बिरसा मुंडा यांचं जीवन हे आपल्याला प्रेरणा देणार आहे. भारतातील आदिवासी हे मूळ निवासी आहेत. आर्यांच्या आक्रमणानंतर त्यांना गुलाम बनवण्यात आलं, पण आजही ते अनेक पातळ्यांवर शोषित आहेत. बिरसा मुंडा यांची चळवळ त्यांच्या मृत्यूनंतर थांबली. मात्र आज गरज आहे की त्या विचारांना पुढे नेण्याची. जसं मान्यवर कांशीरामजी साहेब सांगतात, बहुजन समाजाने एकत्र येऊन लढलं तर कोणतेही अन्याय कायम राहणार नाही. ही एकजूट आपल्या हातात आहे.
चला आपण ठरवू की बिरसा मुंडा यांची क्रांती, फुलेशाह आंबेडकरांचा विचार आणि मान्यवर कांशीरामजीची संघटन शक्ती हीच आपल्याला दिशा ठरेल. जय भीम, जय भारत. रमाई म्हटलं की अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाही. रमाई म्हटलं की डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहत नाही. रमाई म्हटलं की संपूर्ण त्यागमय जीवन आपल्या डोळ्यासमोर आल्याशिवाय राहत नाही. मग काय काय त्याग केलं हो आई रमाईने? कुटुंब मोडू नये, संसार चालत राहावं म्हणून रमाई कितीतरी कोसभर चालत जाते. वन भटकून, गौऱ्या थापून, लाकड जमा करते, शेण थापते आणि संध्याकाळी जेव्हा ती घरी येते मोजून 4 भाकरी ती टाकते आणि प्रत्येकाला एक भाकरी ती देते. पण स्वतः मात्र कोरड्या भाकरीवरच पाणी पिते. 30 डिसेंबर 1930 ला बाबासाहेब लंडनहून रमाईला पत्र लिहितात की रामू, मी वनव्यातून धावण्याची प्रतिज्ञा केली आहे. या शर्यतीत मी जिंकलो तर मी या देशाला उजेडात उभे करेल. मी गुलामगिरीच्या बेड्या फोडायला निघालो आहे. रमा, मी हरता कामा नाही. रमा, तू आहेस म्हणून मला चिंता नाही. तू संसाराचा गाडा ओढतेस म्हणून मी विचाराचा गाडा ओढत पुढे नेतो. मी नव अंतराळ जन्माला घातले आहे, नव भवितत्व फुलवितो आहे. पण यावेळी तू माझ्या फाटक्या संसाराला धिगड लावित आहेस. आपल्या काळजाचं धिगड. मला कळत नाही असं नाही रमा, मला कळतं की तू दुःखाच्या या वनवात स्वतः करपून जात आहेस. पाने गळत जावीत, जीव सुकत जावात असे तू होत आहेस रमा. पण मी तरी काय करू? एका बाजूनी हात धुवून पाठीशी लागलेला दारिद्र्य, दुसऱ्या बाजूनी माझ्या जिद्दीने घेतलेला वसा हा ज्ञानाचा. या पत्रावर रमाई उत्तर देतात की साहेब, मी तुमच्या पाठीशी आहे. कितीही कष्ट आले तरी माग हटणार नाही. तुम्ही शिकावं, तुम्ही लढावं हीच माझी इच्छा. आज रमाई नाही, बाबासाहेब नाही, पण त्यांच्या दुःखाच्या राखेवर असलेली क्रांती ही आपली आहे. आपण ते फक्त उपभोगत राहायची आहे का की ती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायची आहे? आपण संविधानाचं नाव घेतो पण त्यातलं आपल्याला किती समजतं? KHBNJ ने ही पोकळी भरून काढली. दर उन्हाळ्यात 2 महिन्यांचे ऑनलाईन संविधान क्लासेस. सुप्रीम कोर्टातील ॲडव्होकेट रितेश पाटील सर यांच्या माध्यमातून हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना संविधानिक संस्थेशी जोडतो. KHBNJ टीम विद्यार्थ्यांना संविधान समजून सांगतं, कारण संविधान समजलं तरच संघर्ष योग्य दिशेने जाईल. बाबा साहब के जाने के कुछ ही वर्षों के बाद उनके फॉलोअर्स कांग्रेस में जाने लगे और मूवमेंट के साथ 1-2 सीटों के लिए समझौते करने लगे. कांशीराम जी उन नेताओं से मिलने लगे और उनसे कहने लगे, भाई आप अच्छा काम कर रहे थे, फुलेशाह आंबेडकर की मूवमेंट आपको यही करती आगे बढ़ने चाहिए. तो वह कांशीराम जी से कहते कि मूवमेंट तो अच्छी है पर अपने बलबूते कामयाब हो सकत नहीं. तो कांशीराम जी उनसे पूछते कि कामयाबी का क्या मतलब है? तो वह कहते कि फुलेशाह आंबेडकर और इनका नाम लेके MP MLA नहीं बन सकते. तो कांशीराम जी से कहते क्या चुनकर आना मूवमेंट चलाने से ज्यादा जरूरी है? तो वह कहते कि यदि चुनकर नहीं आएंगे तो जिएंगे कैसे? हमें दूसरा कुछ काम भी नहीं आता. जो हमारे जो इर्द गिर्द जो लोग हैं हम उन्हें कैसे पालेंगे? कांशीराम जी ने उनसे कहा कि फुलेशाह आंबेडकर की मूवमेंट यही अच्छी विचारधारा है और यही चलती रही तो लोग चुनकर भी आने लगेंगे और उन्हें पूरा भरोसा है कि वह सरकारें भी बनाने लगेंगे. पर अपने आप को बाबा साहब के बच्चे कहने वालों लोगों ने भी कांशीराम जी के बातों पर भरोसा नहीं किया और बाबा बाबा कहते कहते बापू के पैरों पर जाकर गिरते रहे और समाज में हो सकत नहीं की लहर का मुकाबला कर दिया. तो कांशीराम जी भी हो सकत नहीं की लहर का मुकाबला करने के लिए लोगों को संगठित करना शुरू कर दिया और विचारधारा अच्छी है और कामयाब हो सकत है यही विश्वास लोगों में पैदा करना शुरू कर दिया. स्वामी अच्युतानंद हरिहर का जन्म 6 मई 1869 को वैशाखी के दिन गुरुवार को उत्तर प्रदेश के फर्रुखाबाद जिले के सौरिक गांव में हुआ था. प्रारंभिक जीवन के बाद वे मैनपुरी जिले के सिरसागंज
कस्बे के पास गाट उमरी नामक में बस गए। स्वामी जी ने जीवन भर दलित समुदाय के अधिकारों के लिए संघर्ष किया। वे आदि हिंदू आंदोलन संस्थापक माने जाते हैं, जो भारत में दलितों के आत्मसम्मान और सामाजिक न्याय के लिए अहम आंदोलन बना। सन 1932 में जब इंग्लैंड में गोलमेज सम्मेलन चल रहा था, स्वामी जी ने भारत से हजारों पत्र, तार और रजिस्टर्ड लेटर भिजवाए, जिनमें यह लिखा था कि भारत के एकमात्र नेता डॉक्टर भीमराव आंबेडकर है, गांधी या अन्य कोई नहीं। आज मैं बाबा साहेब द्वारा दिया हुआ अंतिम संदेश बताने वाला हूँ। बाबा साहेब कहते थे, बहुत मुश्किलों से ये कारवा जहाँ तक था वहाँ तक लाए हूँ। इसे आगे ही बढ़ाते रहना चाहिए, चाहे जितने हालात हो, नुकसान हो या मुश्किल है। अगर मेरे लोग, मेरे साथी इसे आगे बढ़ा ले जाने के काबिल न हो तो वही बोलते थे, जाओ यहाँ से, मगर किसी भी हाल में इसे पीछे वचन नहीं देना। यही मेरा संदेश है। संभवतः लोगों का मेरा आखिरी संदेश मेरी पूरी गंभीरता में, जो मैं विश्वास रखता हूँ कि आज सुना नहीं होगा। जाओ और उन्हें बता दो, जाओ और उन्हें बता दो, जाओ और उन्हें बता दो। हमें इस बात को मानना होगा, महापुरुषों का कारवा को उनके मंजिल तक पहुँचाना होगा। मैं इतना ही कहना चाहता हूँ। धन्यवाद। जय भीम, जय भारत। 1927 में उन्होंने एक ऐतिहासिक आंदोलन छेड़ा, जिसे महार सत्याग्रह के नाम से जाना जाता है। यह सत्याग्रह उस मौलिक अधिकार के लिए था, पानी पीने का अधिकार। उन्होंने स्पष्ट कहा, हमें अधिकार मांगने नहीं, लेने हैं। और बाबा साहब ने आजादी की घोषणा की। 3 अप्रैल 1927 को बंबई से एक पाक्षिक पत्रिका जारी की, जिसका नाम था बहिष्कृत भारत। बाबा साहब यही नहीं रुके, उन्होंने सामाजिक शोषण के जड़ तक जाना चाहा, और यह जड़ थी मनुस्मृति। 25 दिसंबर 1927 को उन्होंने महाड़ में मनुस्मृति का दहन किया। उन्होंने कहा, हम यह ग्रंथ उस मानसिक गुलामी की जंजीर है जिसने शूद्रों और स्त्रियों को सदियों से बंधन में रखा। जब तक इसे नहीं जलाया जाएगा, हमारी मुक्ति अधूरी रहेगी। बाबा साहब ने हमें सिर्फ संविधान नहीं दिया, बल्कि सोचने का साहस दिया और कहा था, गुलामों को गुलामी का एहसास करा दो, फिर देखना वो विद्रोह कर उठेगा। गुरुचंद ठाकुर, इनका जन्म 13 मार्च 1846 को उरकांडी गांव में गोपालगंज जिले में हुआ। वह एक भारतीय समाज सुधारक थे, जो भारतीय समाज के अछूत लोगों के उत्थान के लिए काम करते थे। गुरुचंद ठाकुर अपने पिता हरिश्चंद्र ठाकुर के साथ मिलकर 1872 से लेकर 1873 के चांडाल लोगों के आंदोलन में महत्वपूर्ण भूमिका निभाई। इस आंदोलन में चांडालों ने उच्च जातियों द्वारा उन पर किए जा रहे शोषण और अत्याचार को विरोध किया था। 1873 में चांडालों ने आम हड़ताल की और हिंदू समाज में सम्मानजनक स्थान मिलने तक किसी भी उच्च जाति की सेवा नहीं करने का फैसला किया। उन्होंने शैक्षणिक प्रशासनों के माध्यम से अपने समाज के उत्थान की मांग की। हालांकि उस समय के उच्च जाति के लोग निम्न वर्ग के लोगों की शिक्षा के सख्त खिलाफ थे। 1901 में ब्रिटिश सरकार ने उनकी मांगों को मान्यता देते हुए चांडाल समाज को एक स्वतंत्र जाति समूह के रूप में सूचीबद्ध किया और कई सामाजिक सुधार योजनाएं शुरू की। यह गुरुचंद ठाकुर जी की वर्षों की मेहनत और नेतृत्व का परिणाम था। उन्होंने पूरे जीवन में सामाजिक समानता, भाईचारा और आत्मसम्मान के लिए कार्य किया। संविधान पुस्तकात वाचा, पण दिल्लीत जाऊन त्याचं तत्वज्ञानही अनुभवा। केएचबीएनजेने विद्यार्थ्यांना संसद, सुप्रीम कोर्ट, राष्ट्रपती भवन या ठिकाणी नेऊन प्रत्यक्ष अनुभव देणारी चलो दिल्ली शैक्षणिक टूर राबवली। इतर बहुजन प्रेरणा स्थळांनाही भेट दिली जाते। यामुळे विद्यार्थ्यांना फक्त माहितीच नाही तर प्रेरणाही मिळते। केएचबीएनजे हे संविधान म्हणजे केवळ नियम नव्हे तर संघर्षाची प्रेरणा असल्याचं शिकवते। आज मी भारताच्या इतिहासातील एक महान राजकारणी, विचारवंत आणि परिवर्तनकारी व्यक्तिमत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजकीय कार्यावर बोलणार आहे। बाबासाहेबांनी स्पष्ट सांगितलं होतं की राजकीय सत्ता ही सामाजिक आणि आर्थिक सुधारणासाठी अत्यंत प्रभावी हत्यार आहे। त्यांना ठाम विश्वास होता की समाजात खऱ्या अर्थाने
समानता आणायची असेल तर वंचित समाजाला राजकीय प्रतिनिधित्व मिळणं आवश्यक आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केवळ वैचारिक नेतृत्व न करता प्रत्यक्ष राजकीय इंडिपेंडंट लेबर पार्टीची स्थापना केली. हा भारतातील एक अग्रगण्य श्रमिक पक्ष होता ज्याने शेतमजूर, कामगार आणि दलितांचे प्रश्न मांडले. हा पक्ष 1937च्या निवडणुकीत 15 जागा जिंकून यशस्वी ठरला. यानंतर 1942 मध्ये त्यांनी शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन स्थापन केलं, ज्याचा उद्देश दलित समाजासाठी देशव्यापी संघटन उभं करणं होतं. स्वातंत्र्यानंतरही वंचित घटकांना हक्कांचे रक्षण करण्यासाठी बाबासाहेबांनी रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया RPI ची संकल्पना मांडली. याचा उद्देश होता समानता, सामाजिक न्याय आणि बंधुता या मूल्यांवर आधारित सत्ता रचना निर्माण करणं. बाबासाहेबांची राजकीय दृष्टी हे सैद्धांतिक आणि मूल्याधिष्ठित आहे. त्यांनी सांगितलं होतं की मी त्या धर्मावर विश्वास ठेवतो जो स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता शिकवते आणि त्या राजकारणावर विश्वास ठेवतो जो या तिन्ही गोष्टी प्रत्यक्षात आणतो. अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे झाला. त्यांचे वडिलांचे नाव भाऊराव साठे तर आईंचे नाव वालुबाई साठे होते. अण्णाभाऊ साठे जेव्हा वयात आले तेव्हा मुंबई व मुंबई बाहेरही संपूर्ण भारतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ एकानवतेत जाणं तडपत होती. सुरुवातीला अण्णाभाऊ साठे यांचा संपर्क हा मार्क्सवादी, हा कम्युनिस्ट या विचारधारेशी होता. इनामदार या नाटकासह अन्य 3 नाटकं व 13 लोकनाट्य त्यांनी लिहिलीत, ज्यामध्ये अकलेची गोष्ट, शेटजीचं इलेक्शन, बेकायदेशीर, माझी मुंबई, एक मिरवणूक, लोकमंत्र्याचा दौरा, पेंग्याचं लग्न, दुष्काळात 13वा, बिलंदर बुडवे ही त्यांची गाजलेली लोकनाट्य प्रसिद्ध आहेत. ये आजादी झूठी है, देश की जनता भूकी है. पण शेवटच्या काळात मात्र जग बदल घालून निघाव सांगून गेले माझं भीमराव. असा असमतेचा संदेश आपल्या साहित्यातून देतात. एवढंच बोलतो, इथेच थांबतो. सर्वांना जय भीम, जय भारत. संत रविदास जी 15वीं शताब्दी के एक महान समाज सुधारक, कवि और संत थे. उनका जन्म वाराणसी में एक मेहनती परिवार में हुआ था. वे अपने समय में फैली हुई छुआछूत, ऊंच नीच, जात पात के विरुद्ध डटकर खड़े रहे. संत रविदास जी का मानना था कि सारे मनुष्य एक समान है, कोई ऊंचा नहीं, कोई नीचा नहीं. वह कहते थे कि सच्ची भक्ति जाति, धर्म या बाहरी अंडबड़ से नहीं बल्कि मन के पवित्रता से होती है. उनकी प्रसिद्ध वाणी है, मन चंगा तो कटौती में गंगा. उन्होंने छुआछूत, भेदभाव और अन्याय का विरोध करते हुए समानता, प्रेम और भाईचारे का मार्ग दिखाया. वह कहते थे, ऐसा चाहूँ राज में जहाँ मिले सबन को अन्न, छोड़ पड़ो सब संब से रविदास रहे प्रसन्न. इसका अर्थ है ऐसा राज्य हो जहाँ सबको अन्न मिले, कोई भेदभाव न हो. संत रविदास जी का जीवन हमें यह सिखाता है कि सच्ची भक्ति केवल ईश्वर की आराधना में नहीं बल्कि इंसानियत की सेवा, संघर्ष करने में है. आज के समय में जब समाज फिर से उनके भेदों में भटका जा रहा है, तब हमें संत रविदास जी के विचारों को आत्मसात करने की आवश्यकता है. गाडगेबाबा यांचा जन्म 23 फरवरी 1876 रोजी अमरावती जिल्ह्यातील शेनगाव मध्ये झाला होता. गावोगावी फिरताना गाडगेबाबांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. ऊन, उपहास, अपमान, लाथा हे सगळे त्यांनी सहन केले समाजहिता कार्यासाठी. त्यांचे दृष्टिकोन फार तर्कशुद्ध होतं. ते म्हणायचे की जर चमत्कार खरा असता तर देवापेक्षा तो करणारा मोठा असता. बाबासाहेबांच्या आणि गाडगेबाबांच्या ध्येय एक समान होतं, शोषित, वंचित आणि मागासलेय समाजाला जागृत करणे. बाबासाहेबांनी गाडगेबाबांच्या समाजकार्याला प्रचंड कौतुक केले. बाबासाहेब म्हणाले होते की गाडगेबाबा हे चालते बोलते विद्यापीठ आहे आणि गाडगेबाबा बाबासाहेबांबद्दल म्हणायचे की हा माणूस देव नाही पण देवाच्या कामाचं कार्य करतो.
ज्यावेळी अस्पृश्य जातीतील लोकांना रस्त्याने जातानाही सावधगिरी बाळगावी लागे, त्यांची सावली पडू नये म्हणून गळ्यात गाळगं आणि कमरेला झाडू बांधून चालावे लागे, तेव्हा त्या वेदनांचा अनुभव फुले यांनी फक्त पाहिलाच नाही, तर तो अनुभव झेलत त्यांनी समाज बदलण्याचा निर्धार केला. पुण्याच्या इंग्रजी शाळेत शिक्षण घेत असताना त्यांना एका ब्राह्मण मित्राच्या लग्नात अपमानित केलं गेलं. शूद्र असून तो आमच्याबरोबर कसा काय चालतोस असा प्रश्न करण्यात आला. हाच क्षण त्यांच्या जीवनातील वळणबिंदू ठरला. त्यांना जाणवले की राजकीय गुलामीपेक्षा सामाजिक गुलामी ही अधिक भयावह आणि अधिक चित्तथरारक आहे. त्यांनी शोध घेऊन समाजात सांगितले की विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. आज आपल्या समोर जे संविधान आहे त्यामागे महात्मा फुले यांचे विचार, कृती आणि त्यांचे क्रांतिकारी पाऊल आहेत. त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन आपण सामाजिक समतेसाठी, शिक्षणाच्या प्रसारासाठी आणि जाती अधिष्ठित विषमतेविरुद्ध लढा दिला पाहिजे. एवढे बोलून मी इथेच थांबते. जय भीम, जय भारत. बहुजन महापुरुषांचा संघर्ष संविधान घरोघरी कसं पोहोचेल? KSBNJचे उत्तर स्पष्ट आहे. चालता फिरता मेळा, संविधान मेला ऑन व्हील्स आणि शाहू महाराज मेला ऑन व्हील्स या उपक्रमातून लाखो लोकात त्यांच्या गावात संविधानाबद्दल जागृती निर्माण केली. KSBNJ ही चळवळ विचार जमिनी स्तरावर आणते, संवादासाठी आणि परिवर्तनासाठी. एकलव्य हा एक निषाद राजा, हिरण्यधनुचा मुलगा होता. तो महाभारताच्या पर्वातील अध्याय 132 श्लोक 31 ते 60 मध्ये एक महान पात्र आहे. तो द्रोणाचार्याकडे धनुर्विद्या शिकायला जातो, पण फक्त शूद्र असल्यामुळे त्याला नकार भेटतो. तरीही तो द्रोणाचार्याचा पुतळा बनवतो आणि स्वतःचा सराव करत राहतो. द्रोण याच्यावर षड्यंत्र असतो आणि एकलव्याला गुरुदक्षिणा मागतो, आणि ती म्हणजे त्याचा उजवा अंगठा, ज्याच्याशिवाय बाण चालवणं अशक्य आहे. तरीही एकलव्य संकोच न करता तो अंगठा कापतो आणि द्रोणाचार्याच्या पायावर ठेवतो. ही केवळ एक गुरुभक्तीची गोष्ट नाही, ही गोष्ट आहे जात-पातच्या नावाने खऱ्या प्रतिभेचं दमन कसं केलं गेलं याची. शेवटी बळवंतराय याची कविता सगळं सांगून जाते. गंगा जमुना में जब तक पानी तब तक गुरु अन्याय कहानी. एकलव्य द्रोण प्रकरण युगांत जीवित प्रकरण. नंगट कर रहा पशुता, अनर्थ जनों का उत्पीडन, अनर्थ जनों का उत्पीडन. तथागत बुद्धांनी धार्मिक क्रांती तर घडवली, ती थांबलीच नाही, तर ती पुढे जाऊन सामाजिक क्रांतीत रूपांतर झाली. बुद्धांचा धर्म म्हणजे धम्म हा केवळ आत्मिक किंवा धार्मिक नव्हता, तर ते मानवतेवर आधारित एक सामाजिक व्यवस्था होती. बुद्धांनी भिक्खू संघाची स्थापना केली. तिथे कोणताही धर्माचा माणूस प्रवेश घेऊ शकत होता. बुद्धांनी धर्म शिक्षण पाली भाषेत दिले. पाली भाषा सामान्य भाषा होती, ब्राह्मणांची संस्कृत नाही. याचाच अर्थ धर्माचा अधिकार ब्राह्मणपुरता नव्हता, तर ते सर्व सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. बुद्ध हे त्या काळाचे पहिले धर्मगुरू होते, ज्यांनी महिलांनाही संघात प्रवेश दिला. बुद्धांनी दिलेले 4 तत्वे समता, स्वातंत्र्य, बंधुता, शांती ही तत्वे सामाजिक क्रांतीचे मूल बीज होते. बाबासाहेब डॉक्टर आंबेडकर म्हणतात की हेच तत्वे त्यांनी भारतीय संविधानात समाविष्ट केली आहेत. आज मी ज्या थोर व्यक्तिमत्वावर भाष्य करणार आहे ते केवळ एक समाज सुधारकच नव्हते, तर ते एक निर्भीड पत्रकार, कुशल लेखक, विज्ञाननिष्ठ विचारवंत आणि एक आदर्श शिक्षक होते. कुंदुकरी वीरेश शालिग्राम पंतलू हे नाव दक्षिण भारताचा क्रांतीचा एक आधारस्तंभ आहे. राव बहादूर कुंदुकरी वीरेश शालिग्राम पंतलू यांचा जन्म 16 एप्रिल 1848 रोजी राजमुंद्रे, आंध्र प्रदेश इथे झाला. वीरेश शालिग्राम यांनी अशा काळात कार्य सुरू केले जेव्हा विधवांचे जीवन अत्यंत हलाखीचे व अवहेलनायुक्त होते. त्यांनी पुनर्विवाहाचा पुरस्कार केला आणि अलेख केले. तेवढ्यांवर न थांबता तर त्यांनी मद्रास आणि राजमुंद्री इथे
विधवा आश्रम स्थापन केले. 1909 मध्ये त्यांनी रानमुंद्री इथे पतित स्त्रियांसाठी उद्गारगृह सुरू करून एक क्रांतिकारी व मानवी कार्य केले. वीरेश शालिंगम हे जातवाद, वर्णव्यवस्था आणि मूर्तिपूजेचे कट्टर विरोधक होते. वीरेश शालिंगम हे केवळ एक व्यक्तिमत्व नव्हते, ते एक चळवळ, एक प्रेरणा आणि परिवर्तनाचे प्रतीक होते. मेरा आज का विषय है सर सैयद अहमद खान. भारतीय मुस्लिम समाज में वे एक ऐसे चमकते सितारे हैं जो इतिहास के आकाश में सदैव चमकते रहेंगे. उन्होंने मुसलमानों को अंग्रेजी और विज्ञान की शिक्षा की ओर प्रेरित किया, जिससे वे भविष्य में सामाजिक, आर्थिक, धार्मिक और शैक्षणिक चुनौतियों का सामना कर सके. सर सैयद अहमद खान ने भारतीय समाज में आधुनिक विज्ञान और अंग्रेजी शिक्षा के माध्यम से तरक्की के द्वार खोले. वे न केवल मुस्लिम समाज के लिए बल्कि पूरे भारत के लिए प्रेरणा स्थान है. उनकी विचारधारा आज भी प्रासंगिक है और हमें उनसे प्रेरणा लेते हुए शिक्षा और समानता की दिशा में आगे बढ़ना चाहिए. इतना कहकर मैं अपने शब्दों को ही विराम देती हूँ. जय भीम, जय भारत. बाबा साहब कहते हैं हम युवाओं को सिर्फ 2 बातें सीखनी चाहिए. पहली कि यदि उन्हें अवसर दिया जाए तो वे बुद्धि और क्षमता में किसी से भी कम नहीं है. दूसरी कि केवल व्यक्तिगत ही सुख का मार्ग नहीं अपनाती बल्कि पूरे समाज की शक्ति, मुक्ति और सम्मान की ओर ले जाने के लिए समर्पित है. यह केवल एक संदेश नहीं है बल्कि यह जागृति है. बाबा साहब कहते हैं डिग्री से बड़ी होती है दिशा और प्रगति से बड़ी होती है उद्देश्य यानी पर्पस. आज सब छात्र उच्च शिक्षण पा रहे हैं, प्रतियोगिता जीत रहे हैं, करियर बना रहे हैं, लेकिन क्या वे ये भी सोच रहे हैं कि हमारे समाज के लिए हमारा क्या उत्तरदायित्व है. बाबा साहब कहते हैं अपने लिए मत जियो, समाज के लिए सोचो, बोलो और उठ खड़े हो. तो आइए आज हम इस मन से यह संकल्प लें. हम अपने प्रतिभा से सिद्ध करते हैं कि हम किसी से भी कम नहीं है. हम अपने स्वप्नों तक ही नहीं बल्कि अपने समाज की मुक्ति तक जाएंगे. हम बाबा साहब के स्वप्नों को साकार करेंगे जहाँ हर व्यक्ति मुक्त हो, मजबूत हो और सम्मानीय हो. आम्हा आंबेडकरवादी विद्यार्थ्यांना दिवाळी नाही, ज्ञानाचा सण हवा. याकरिता KSBNJ दरवर्षी दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये 12 ते 15 तासाचे स्टडी चॅलेंज विद्यार्थ्यांना देतं आणि आश्चर्य म्हणजे शेकडो विद्यार्थी त्यात सहभागी होतात. ही सवय विचारात रमण्याची, बाबासाहेबांच्या चळवळीला नाव आणि नवा जीव देणारी आहे. KSBNJच्या स्टडी चॅलेंजमुळे विद्यार्थी गंभीरतेने विचार करतात, बोलतात आणि नेतृत्व घडवतात. आज मी एका अशा विषयावर बोलणार आहे ज्याने भारताच्या इतिहासाला नवा वाटा दाखवला आणि तो विषय म्हणजे तथागत बुद्धांनी घडवलेली धार्मिक क्रांती. ही केवळ धर्माची बदललेली रूप नव्हती, तर ती होती सामाजिक आणि नैतिक मूल्याची माणसाला मुक्त करणारी क्रांती. बुद्धांचा धर्म यज्ञ, होम, देवपूजा किंवा मंत्रावर आधारित नव्हता. बाबासाहेब लिहितात बुद्धांचा धर्म हा नैतिकतेवर आधारलेला होता, कर्मकांडावर नव्हे. बुद्धांनी करुणा, मैत्री, अहिंसा आणि प्रज्ञा हे जीवनाचे आधार मानले. सामाजिक समता आणि स्वयंता हे धर्माचे खरे उद्दिष्ट होते. असा हे मानवी मूल्यावर एक धर्म जो प्रत्येक सामान्य माणसासाठी आहे. बुद्धांनी म्हटले अप्पोदीप भव, स्वतःचा दीप व्हा. त्यांनी कोणतीही गोष्ट स्वीकारताना तर्क, अनुभव आणि समज यावर आधार घेण्याचा आग्रह केला. बाबासाहेबांनी बुद्धाच्या संघाला भारतातील पहिली लोकशाही संघटना म्हटले आहे. 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर येथे बाबासाहेबांनी लाखो अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला आणि सांगितले आजपासून मी पुन्हा जन्म घेतोय. हे केवळ धर्मांतर नव्हतं, तर ही होती क्रांतीची पुनर्रचना. आज मैं आपको एक ऐसे व्यक्तित्व के बारे में बताने जा रहा हूँ जिन्होंने उपेक्षित, दलित, शोषित लोगों को अंधकार से निकालकर रोशनी की ओर अग्रसर किया है. वह है कि स्वामी आत्माराम लक्ष्य जी. स्वामी आत्माराम जी रैगर समाज से थे. एक ऐसा समाज जो उस समय सामाजिक, आर्थिक और शैक्षणिक अत्यंत से बिछड़ा हुआ था. छुआछूत, बाल विवाह, दास्ता, सती प्रथा जैसे अनेक कुप्रथाएं समाज को जकड़े हुए थी. ऐसे कठिन समय में उन्होंने अपना लक्ष्य ठान लिया था.
समाज को जागरूक करना, सुधार लाना और इंसानियत की आवाज बनना। उनका प्रमाण है कि 1944 में आखिर भारतीय रैगर समाज की स्थापना की। यह सिर्फ एक संगठन नहीं था, बल्कि एक आंदोलन था, जागृति का, आत्मसम्मान का, समता के अधिकार का। उन्होंने गांव-गांव, शहर-शहर जाकर संगठन किए, लोगों को जागरूक किया